शहरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चषक इंडियन ओपन रिपब्लिक कप कराटे चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेला रविवारी उत्साहात प्रारंभ झालाय। शिवसेना यूथ कराटे फेडरेशन, स्पोर्ट्स ओके व अहिल्यानगर रूरल अँड अर्बन कराटे असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने वाडिया पार्क क्रीडा संकुल येथील बॅडमिंटन हॉलमध्ये कराटेचा थरार नगरकरांना अनुभवायला मिळालाय। महाराष्ट्रातील खेळाडूंनी विविध गटात पदकाची कमाई करून आघाडी घेतली आहे, तर द्वितीय स्थानी गुजरातची आघाडी आहे। या स्पर्धेसाठी महाराष्ट्र व राज्याबाहेरून 15 संघांसह 830 खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे। आमदार संग्राम जगताप यांनी रविवारी सकाळी स्पर्धेच्या ठिकाणी भेट देऊन खेळाडूंची लढत लावून स्पर्धेला प्रारंभ केला। यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे, शहर प्रमुख सचिन जाधव, युवा सेनेचे शहर प्रमुख पैलवान महेश लोंढे, राज्य क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरांगे, माजी नगरसेवक मुदस्सर शेख, कराटे असोसिएशनचे साहिल सय्यद, सबील सय्यद, सरफराज सय्यद, अमोल काजळे, ओमकार शिंदे आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन भाऊ जाधव यांच्या पुढाकारातनं नॅशनलच्या ओपन कराटे चॅम्पियनशिप ते आयोजित करण्यात आल्या होत्या आणि त्याला प्रत्येक राज्यातनं संपूर्ण भारत वर्षातनं प्रतिसाद मिळालेला आहे। जवळपास 850 ते 1000 खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्याच्यातनं अहिल्यानगर जिल्ह्याचं नाव हे आपल्याला संबंध भारत देशामध्ये जास्त पाहायला मिळणार आहे। अनेक चांगले खेळाडू घडणार आहेत आणि याच्यातनं शिंदे साहेबांच्या नावाने स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। निश्चितच शिंदे साहेब देखील या क्रीडा क्षेत्रामध्ये एक योगदान देणारा व्यक्ती आहे। महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून जरी काम केलं असलं, आज उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत, पण निश्चित क्रीडा विषयक आवड असणारं एक नेतृत्व आणि त्यांच्याच विचारांना ही स्पर्धा आज या ठिकाणी शहर शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आली। मनपूर्वक या स्पर्धेकरता हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो।